नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम डिलिशियस आणि टेस्टी अगदी सॉफ्ट असा दहीवडा, तोही अगदी घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने। तर सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे ना ही उडदाची डाळ आहे ती 7 ते 8 तासभर भिजत ठेवली होती पाण्यामध्ये। स्वच्छ धुवून मी इथे पाण्यामध्ये भिजत घातली आहे तिला। एकदम व्यवस्थित भिजली जाते, जेवढी जास्त वेळ भिजवू द्याल एवढी ती छान जास्त भिजली जाईल। त्यानंतर काय करायचं, संपूर्ण डाळ जी आहे ती पाण्यातून काढून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची। पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, लागलंच तर थोडं घालायचं, पण मी इथे पाणी नाही घालत आहे। तशीच डाळ फक्त इथे मी घालते आणि त्या डाळीतलंच थोडंसं 1 चमचाभर एवढं पाणी असेल ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जाऊ दिले। त्या व्यतिरिक्त मी पाणी घातलेलं नाही आहे। तर आता काय करायचं, झाकण बंद करून छान स्मूथ अशी मी पेस्ट वाटून घेणार आहे। मी इथे 2 ते 3 वेळा फिरवून घेतले, म्हणजे डाळ जी आहे ती छान एकदम बारीक अशी वाटली गेली आहे। पाण्याचा वापर मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला जसं तेवढाच मी वापर केला, एक्स्ट्रा पाणी मी यात घातलेलं नाही आहे। तर आता काय करायचं, आता डाळ जी वाटलेली आहे हे सर्व बॅटर जे आहे ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। मी काढून घेते। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। जर तुमच्याकडे विस्कर असेल तर तुम्ही त्याच्या मदतीने हे छान फेटून घेऊ शकता, नसेल तर हाताच्या मदतीने छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे त्यात हवा भरली जाईल आणि आपले जे वडे आहेत ते खूप छान असे स्पंजी होतील। तर याच्यामध्ये हवा भरून घ्यायची, म्हणजे अगदी फेटून घ्यायचं, क्रीमी टेक्स्चर येईल तोपर्यंत छान असं फेटून घ्यायचं। आता इथे तुम्ही पाहू शकता आणि आपलं हे मिश्रण तयार झालंय की नाही ते चेक करण्यासाठी काय करायचं, एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं पीठ जे आहे ते घालून घ्यायचं। जर ते तरंगत असेल तर आपलं इथे बॅटर जे आहे वड्यासाठी ते परफेक्ट असं तयार झालेलं आहे। जर खाली जात असेल तर मग त्याच्यामध्ये हवा जास्त भरली गेली नसेल मग तुम्ही अजून फेटून घ्या, म्हणजे ते परफेक्ट तयार होईल। तर आता इथे तुम्ही पाहू शकता हे जे पीठ आहे ते तरंगतंय, म्हणजेच व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता काय करायचं, थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आणि मग वडे तयार करण्यासाठी हे बॅटर अगदी परफेक्ट असं तयार झालं आहे। तर आता काय करायचं, मी कढई गरम करत ठेवली आहे। तेल गरम झाल्यावरती गॅसचा फ्लेम सुरुवातीला मी स्लो करणार आहे आणि सर्व वडे जे आहेत ते हातानेच, तुम्ही चमच्याने सुद्धा करू शकता, पण मी हातानेच करते कारण का माझं बॅटर जे आहे ते अगदी परफेक्ट बनलं आहे। पण जर तुम्ही पाणी घालून डाळ वाटलात तर मग तुम्ही चमचाचा वापर करू शकता, चमच्याने थोडं थोडं करत तेलामध्ये तुम्ही सोडलात तरी इझिली वडे जे आहेत ते छान असे बनले जातात, फार काही करायची गरज लागत नाही। मिश्रण पातळ झालं असेल तर चमचाचा वापर करायचा आणि छान घट्ट असेल ना मस्त असे हातानेच छान गोल गोल असे वडे करता येतात। तर आता मी घालून घेतले तिथे वडे। सुरुवातीला स्लो ठेवते फ्लेम आणि सर्व वडे जेवढे बसतील तेवढे आधी मी तेलामध्ये घालून घेते आणि त्यानंतर मग मी झाऱ्याच्या मदतीने हळूवारपणे ह्यांना थोडं सुरुवातीला मिक्स करून घेते तेलामध्ये। आता जसं तेलामध्ये हे बुडतायत तसं तसं त्याची साईज आहे ना ती थोडीशी वाढते, त्याच्यामुळे तुम्ही घालताना ना तुम्हाला ज्या साईजमध्ये दहीवडे करायचे आहेत त्या साईजप्रमाणे तुम्ही थोडंसं तेलामध्ये लहान असं मिश्रण घाला, लहान लहान गोळे घाला, म्हणजे ते थोडेसे तेलामध्ये गेल्यावरती अजून त्यांची साईज वाढते। म्हणून घालताना तुम्ही सुरुवातीला फार असे मोठे घालू नका, नाहीतर मग ते खूप मोठे होतील। आणि आपण आता हे तळणार आहोत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असे लो टू मीडियम हीटवर तळायचे, अगदी हाय हीटवर अजिबात हे तळायचे नाहीत, लो टू मीडियम हीटवरती छान असे तळून घ्यायचे। आता इथे तुम्ही पाहू शकता मस्त सोनेरी असा रंग यायला सुरुवात झालेली आहे। असाच मस्त गोल्डन रंग येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे, फारसा डार्क रंग आणायची काही गरज नाही आहे, गोल्डन होईपर्यंत हे तळून घ्यायचे। आता इथे माझे वडे जे आहेत ते तळून झालेत, तर मी आता एका प्लेटमध्ये ह्या वड्यांना काढून घेते आणि असाच रंग येईपर्यंत छान असे वडे तुम्ही सुद्धा तळून घ्या। आणि आता आपण करणार आहोत महत्त्वाची प्रोसिजर। वडे तळून झाल्याच्या नंतर एका भांड्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याच्यामध्ये हे सर्व वडे घालून घ्यायचे।
वडे बुडतील एवढं पाणी घ्यायचं. कमी पाणी असेल तर मग वडे जे आहेत ते व्यवस्थित भिजले जाणार नाहीत. आणि ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, तरच तुमचा दही वडा आहे तो एकदम सॉफ्ट आणि ज्युसी बनेल. तर सर्व वडे घालून घ्यायचे पाण्यामध्ये आणि एक 15 ते 20 मिनटं लागतात हे वडे व्यवस्थित भिजायला. तुमच्याकडे फार वेळ असेल तर 30 मिनिटांसाठी तुम्ही ह्यांना पाण्यामध्ये ठेवा, म्हणजे एकदम व्यवस्थित हे भिजले जातात. पण 15 ते 20 मिनटंसुद्धा पुरेशी असतात. ते वडे भिजतात तोपर्यंत काय करायचं, दही घ्यायचं. दह्यामध्ये मी इथे अर्धा कप साखर घेतली आहे. 1 कप दही आहे, 1 कपपेक्षा थोडं जास्त आहे. त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी अर्धा कपचा मेजरमेंटप्रमाणे इथे साखर वापरली आहे. दही आंबट असेल तर मग तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं वाढवा. दही तुम्हाला ज्या प्रमाणात गोड हवं असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही करा. मी इथे अर्धा कप एवढं इथे साखर वापरली आहे आणि मस्त दही विस्करच्याच मदतीने छान असं क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत फेटून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर थोडं पाणी घातलं तरीसुद्धा चालेल. मी इथे पाणी नाही घातलं आहे, दह्यालाच आधी थोडंसं पाणी सुटलं होतं. तर हे मिक्स केल्याच्यानंतर एक परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी येते ह्याला. तर तुम्ही पाहू शकता मस्त क्रीमी असं दही बनवून तयार झालेलं आहे. साखर विरघळली की हे आपोआपच मस्त क्रीमी असं बनून तयार होतं. पण थोडंसं विस्करने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मस्त क्रीमी असं टेक्स्चर येईल. तर आता इथे दही बनवून तयार झालेलं आहे. तर इथे 20 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता माझे वडे जे आहेत ते छान असे भिजले गेलेत. तर पाणी काढून घ्यायचं वड्यामधून आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. हे पुन्हा पिळल्याच्या नंतर आहे ना, पाणी काढल्याच्या नंतर आहे ना, ते पुन्हा त्याच साईजमध्ये येतात. सो घाबरायची काही गरज नाही, त्याचा शेप अजिबात बिघडत नाही. फक्त पाणी काढून घ्यायचं हलक्या हाताने आणि तसाच ठेवायचा प्लेटमध्ये. मग तो वडा जो आहे तो आपोआप स्वतःच्या शेपमध्ये पुन्हा तसाच येतो. तर आता अशाच पद्धतीने मी हे सर्व वडे जे आहेत ते पाण्यामधून काढून घेणार आहे. वडे पाण्यातून काढल्यानंतर एका प्लेटमध्ये एक एक करून छान असे वडे लावून घ्यायचे. बघा तुम्ही पाहू शकता शेप जो आहे तो छान असा परफेक्ट गोलाकारच आहे. आपण जेव्हा प्रेस केले होते तेव्हा ते चेपले गेले होते, पण आता एकदम परफेक्ट असा सर्कल आहे. वरतून छान असं आपण जे सेट करून ठेवलेलं दही आहे ते घालायचं. तुम्ही पाहू शकता किती क्रीमी असं दही तयार झालं आहे. प्रत्येक वड्यावरती घालून घ्यायचं. दही घालून झाल्याच्या नंतर काय करायचं, ह्याच्यावरती ना तुम्हाला ज्या चटण्या आवडत असतील त्या चटण्या तुम्ही इथे घालू शकता. तर आता मी इथे दही घातलं आहे. दही घातल्याच्या नंतर मी ह्याच्यावरती ना चिंचेची चटणी घालते. चिंचेची चटणी ही घरी तयार करूनच ठेवलेली असते मी, तर तीच इथे मी वापरली आहे. जे आपण पाणीपुरीसाठी वापरतो ना तीच सेम चटणी आहे इथे, गूळ आणि चिंचेची. त्यानंतर इथे हिरवी चटणी आहे. ही कोथिंबीर, मिरची, पुदिना वगैरे वापरून अशी केलेली हिरवी चटणी आहे. तुम्हाला ह्या दोन्ही नसेल घालायचं, नाही घातला तरीसुद्धा चालेल. सिंपल करायचं. लाल तिखट असतं घरी, लाल तिखट घालायचं. वरतून चाट मसाला स्प्रिंकल करायचा आणि असेच खाल्लात तरीसुद्धा खूप सुंदर लागतात. एकतर मी सुद्धा वरतून इथे लाल तिखट, चाट मसाला स्प्रिंकल केला आहे आणि आता तुम्हाला मी इथे तोडूनसुद्धा दाखवणार आहे. किती क्रीमी, ज्युसी आणि सॉफ्ट असा बनलेला आहे दहीवडा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा.